Faltankar has raised a question that people who do the black magic or some sort of thing like that, what is the remedy in Sahaja Yoga for that? And Mr. Dhumal will reply that question in Marathi, and afterwards Professor Chavan will say in English. आत्ताच माझे नगरचे सहयोगी बंधू श्री फलटणकर साहेब यांनी ग्रामीण भागामध्ये भूतबाधा म्हणण्यापेक्षा जे करणीचे प्रकार चालतात, दुसरी फलटणकर साहेब यांनी ग्रामीण भागामध्ये भूतबाधा म्हणण्यापेक्षा जे करणीचे प्रकार चालतात याच्या संबंधी काय करता येईल असं त्यांनी मला प्रश्न विचारला आणि माझ्याकडून उत्तर मागितलेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे असं की ज्यांच्या ठिकाणी किंवा ज्यांच्या घरात हे करणीचे प्रकार चालतात तर त्या कुटुंबामध्ये जर कोणी सहयोगी असला तरच शहाण्या माणसाने त्याच्यात हात घालावा, नाही ते जे अर्धवट लोक असतात करणे करणारे करून घेणारे यांच्याकडं नाहीपेक्षा पाठ फिरवलेले फार चांगले. तेवढे करून सहयोगात समजा एखादा मनुष्य त्यांच्यातला असला तर नक्कीच थोडंफार मातांच्या कृपेने लक्ष घालायला काही हरकत नाही. त्यांना परमपूज्य मातांचा फोटो देता येतो, दिवा भरपूर जाळायला सांगितला असता सुद्धा परिणाम होतो. त्याचप्रमाणे जे काही पीडित नसतील लोक तर जास्तीत जास्त लोकांना घरातल्या जागृती देऊन टाकायची. प्रथम थोडाफार तरी त्यांच्यामध्ये प्रकाश निर्माण झाला पाहिजे, त्याशिवाय पुढं परमेश्वरी शक्तीचं कार्य वाढत नाही. दुसरं असं झालेलं असतं की ही जी तांत्रिक मंडळी असतात हे प्रथम तुमच्या गावातलं ग्रामदैवत किंवा तुमचे देवाऱ्यावरचे देव यांच्यावरती बंधनं घालतात, कारण ते घातल्याशिवाय त्यांचे ह्या विद्या किंवा तंत्र चालत नाही. तेव्हा पहिल्या प्रथम त्या ठिकाणी ज्या काय घरामध्ये मूर्त्या वगैरे त्यांच्या असतील किंवा बाह्यात दिलेले काही वस्तू असतील, गंडान दोरा नारळ वगैरे पूर्वी अनेक ठिकाणी लोक चाचपडलेले असतात, तर त्यांना सांगायचे की कृपा करून तुम्हाला सहयोगाच्या पद्धतीने हे जर करायचं असेल तर ह्या वस्तू पहिल्यातल्या तुम्ही नदीत नेऊन विसर्जन केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, परत कोणत्याही तांत्रिकाकडे तुम्ही जायचं नाही, हे सगळं पहिले कबुली जबाब करून घ्यायचे आणि मातांच्या समोर राहून प्रतिज्ञा करून घ्यायची की शरण जा, तुम्ही त्या शक्तीचा आधार घ्या, मग तुमचं हे होईल. कारण हे देवकार्य आणि ती जी चालू आहे आगोरी विद्या ही सर्व दानवी विद्या आहे, त्यामुळं या ठिकाणी अतिशय जपून पाऊल टाकलं पाहिजे. मूळ म्हणजे प्रथम सहयोगाने स्वतःला व्यवस्थित बंधन घालूनच सगळं पुढचं कार्यभाग उरकला पाहिजे. तर याकरता मडक्याची ट्रीटमेंट आपल्याला मी सांगितली, किंवा बाधिक माणूस असेल तर त्याला पहिली मडका ट्रीटमेंट करून घ्यावी. जनरल सुद्धा आपल्याला घराकरता मडक्याची ट्रीटमेंट करता येते. त्याचप्रमाणे जर आपण तांबडी मिरची आणि मीठ व्हायब्रेटेड करून जरी ते वरचीवर जाळलं तरी सुद्धा बरेचसे हे असे प्रकार घरातले कमी होतात. आम्ही असा अनुभव घेतलाय की जी बाधिक घरं असतात त्या ठिकाणी जर ही व्हायब्रेटेड तांबडी मिरची मीठ मोहरी वगैरे एकत्र करून जाळले असता, आपण कल्पना करू शकाल की मिरची साधी पायाखाली जरी तुडवली गेली वाळलेली तरी किती ठसका उठतो. पण बाधिक जर घर असेल तर त्या ठिकाणी याचकिंचितही एवढी मिरची मोहरी मीठ मसाला जाळला असता अजिबात वास येत नाही. म्हणजे ही एक प्रकारची परीक्षा होते. परंतु मुख्य सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा की त्या घरामध्ये पहिला सहयोग जर स्वीकार्य झाला तर ह्या इतक्या भित्र्या बागोबाई बाधा असतात की नुसतं माताजी निर्मला देवी यांचं नाव ऐकून सुद्धा भाव घाबरून पळून जातात. तिसरी गोष्ट, जर साधा त्यांनी एक जर आपल्या दरवाजात जर साधा एक असा पांढऱ्या बोर्डवर तांबड्या अक्षरामध्ये असा बोर्ड जरी लिहून टाकला की माताजी निर्मला देवी यांचे कुंडलिनी जागृती केंद्र, एवढा साधा बोर्ड जरी आणून लटकावला तरी त्या बाधा तेवढ्या याला नावाला फार. आत्ताच आईसाहेबांनी सांगितलं की आमच्यापेक्षा ह्या बाधांना फार आमची ओळख आहे. आणि असं घडतं.
अगदी साध्या साध्या गोष्टी, त्या घरामध्ये व्हायब्रेटेड कुंकू घालून जरी रांगोळी दारात घातली तरी बाधा कधी एंटर होणार नाही. बंधनं घालायची, सगळं व्यवस्थित करायचं. सहजयोगात प्रत्येक गोष्टीला महात्म्य. अगदी साधं इतकं कलियुगात मी नेहमी सांगतो की कलियुगात माताजी निर्मला देवी यांच्या नावाचा एवढा महिमा मोठा आहे. परवाच मानोरीला आम्ही एका ठिकाणी असं आव्हान सांगितलं की बा काय बरं होऊ शकतं. म्हणलं असं कोणचं गोष्ट आलेली जन्माला की सहयोग ज्याचं बारसं जेवलेलं नाही. काही होऊ शकतं. शक्तीचा आता एवढा महिमा ताजा आहे की आता जागृतीचं जर सांगायचं झालं तर आईसाहेब बसल्यावर जसे आज हजारो लोकांना जागृती देऊ शकतात, त्याचाच आम्ही परवा मानोरी गावाला प्रयोग केला की नुसता माताजींचा फोटोग्राफ तिथं मांडून समोर निरंजन ठेवून 21 लोकांना नुसत्या प्रश्नावर जागृती दिली, कुठेही हात न घालता, आणि संपूर्ण मंडळी पार झाली. तेव्हा ह्या बाधा किंवा शरीरपीडा ह्या क्षुद्र गोष्टी आहेत. जर सहयोगाला ती मंडळी वाहून घेणार असली तर अवश्य त्यांची मदत करावी, न पेक्षा अशा लोकांना लांबूनच नमस्कार केलेला बरा. जय माताजी. एक फक्त अपेंडिक्स याच्यात असं करा तुम्ही की ते ग्रामदेवतेला आणि ह्याला त्यांची नावं अशी घेतली की मातेचं साक्षात तुम्ही चाल, तर त्यांनी सुद्धा ते त्यांची मुक्तता होते ग्रामदेवतांची घरच्या देवतांची. तुम्ही सर्व असं म्हटलं तर फोटो आता घरी जे आपल्या देवाऱ्यावर किंवा ग्रामदैवताची जर ती मंडळी उपासना करत असतील तर त्यांना पहिलं एक सांगायचं की तुमच्या मनात जे द्वैत आहे की माताजी कोणी आहेत आणि तुम्ही जी उपासना करता ते दैवत वेगळं आहे. शेवटी संपूर्ण येऊन हे सागराला मिळायचे म्हणजे मातांच्या चरणात येऊन आपल्याला मिळायचे. तेव्हा मान्यता होणं ही पहिली फार गोष्ट महत्वाची. माणसं स्वार्थ भावनेने मानतात पण ते सुद्धा मेकॅनिकल क्रिया होता कामा नये. मी पहिल्यांदा सांगितलं की सहयोग ही कोणतीही मेकॅनिकल क्रिया नाही. हा संपूर्ण अंतःकरणाचा, चित्ताचा, श्रद्धेचा खेळ आहे. तर त्या लोकांना सांगायचं की हे तुम्ही मान्य करा, असे मंत्र म्हणा की त्वमेव साक्षात. भैरवनाथ असतील तर भैरवनाथ साक्षात श्री निर्मला देवी नमो नमः. ग्रामदैवत असेल हनुमानाचं तर सांगा म्हणायला की त्वमेव साक्षात श्री हनुमंत साक्षात श्री निर्मला देवी नमो नमः. आता हनुमंत हे तर फार मोठा आराध्य दैवत आहे. हनुमानाचं नाव जरी ठेवलं तरी त्या माणसाला भूतपीडा होत नाही. परंतु जर त्याच्यावर बंधनं पडली असली तर ती बंधनं अशा मंत्रांनी मोकळी करता येतात आणि मग ते ग्रामदैवत त्याची शक्ती व्हायला लागतील. ऑटोमॅटिकली ह्या तांत्रिक लोकांच्या ज्या विद्या असतात ह्या आपापच बंद पडतात. तेव्हा ही गोष्ट अतिशय खोल आहे आणि अनुभवाने आपाप समजली जाते. जय माताजी. इंग्लिशमध्ये सांगू द्या. हे इंग्लिशमध्ये जरा सांगते. सांगा. The reply furnished by Mr. Dumar. Now, when we come across any person or who comes to you to seek help, to get relief from effects of black magic, what one should do? That was the question. And the reply furnished was, no, as far as possible, you first see whether any person in that family is practicing Sahaja Yoga. If the person is practicing Sahaja Yoga, then it's all right, you may think of extending the help. Otherwise, it is best to keep aloof from such persons. Now, when you want to extend help, what have you to do? So the persons who practice black magic, they first try to put bandhanas or try to tie up the deities which are being prayed by that person. So our first job is to relieve that bandhana or that tying on the deity that is being worshipped by that person. Now, how to do this? This can be done by our method of integration. So the deity which is being prayed, being worshipped by that person, has to be put, the name of the deity is to be put in that mantra, and then
in the our regular fashion, we can just integrate that name with that of Divine Mother, and thus by doing this, that particular deity, it gets that gets first relieved. Then you have to work on the person. So the other thing is, now the treatment to the person. This is regarding diet. Now we come to the person concerned. If that person is to be given treatment, first is that earthen pot treatment, matka treatment, putting 7 lemons and 7 green chilies in it, and water, and you know the way the treatment is given. So this is the best treatment. Second treatment is burning chilies, red chilies, along with salt, little salt, and mustard seed. So these 3 things put together, they are burnt in that house. Now you find that if they are burnt, generally you will have coughing in the house. But if there is this, if the black magic is operating in that house, you will find that there is no coughing. You can breathe normally in that house. So that is the effect of black magic. So once that chilies and mustard seed and little salt put together, when they are burned for a while, say 3-4 chilies, that will suffice. Every day that treatment can be given for 3-4 days or 5 days, depending on the intensity. As the intensity decreases, you can just stop it. Then the kumkum, you have to always ask that person to apply the kumkum on the forehead and on the sastra. Then you can also ask that one thing is very important, the person concerned. You have to ask that person to completely surrender to the mother. This is again one point I forgot. And this you have to ask him to do it. You should ask him to do this first. Unless he surrenders completely, this won't happen. This is the most important thing.